अरे किती ॲडिक्टेड बघ एवढी झाली कपडे फालतू नाही करतो तो त्या घराजवळ आला आणि एकाच धक्क्यात त्याने ते घर सोडून टाकलं. आतमध्ये जो निखिल होता तो पटकन आपल्या भावाच्या घरात जाऊन लपला. मुलांचा चिडून आला. मग मुलांचा दुसऱ्या पिढीच्या घराकडे जाऊ लागला. ते घर लाकडाचं होतं. लाकडाने त्या घराला 2-3दा धक्का मारला पण तरी ते घर काही टिकलं नाही. आतमध्ये लपलेले दोन्ही पीक खुश झाले. एवढा आवाज आल्यामुळे त्यांना वाटलं की तो लांडगा पळून गेला. पण खरं तर तसं नव्हतं. तो लांडगा घरापासून लांब गेला होता आणि त्याने पळत पळत येऊन घराला जोरात धक्का दिला. आता ते लाकडाचं घरही पडायला लागलं. आतमध्ये लपलेले दोन्ही पीक कसं बसं करून आपल्या तिसऱ्या भावाच्या घरात गेले. आता लांडगा तिसऱ्या पीकचं घरही पाडायचा प्रयत्न करू लागला. पण ते घर बनलेलं वीट, सिमेंट आणि दगडाने. लांडगा काही ते घर आता पाडू शकणार नव्हता. पण त्याने बघितलं की घर जरी सिमेंटचं बनलेलं असलं तरी दार तर लाकडाचंच आहे. आता लांडगा ते लाकडाचं दार तोडायचा प्रयत्न करू लागला. तर छोट्या पीकने घरातल्या जड जड वस्तू त्या दारामागे लावायला सुरुवात केली.